नमस्कार वकील मित्रांनो, आजचा विषय प्रत्येक घरात एक तरी वकील असावा। घरात डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी असावा अशी स्वप्न आपण नेहमी पाहतो, पण नेहमी एक स्वप्न दुर्लक्षित राहतं। प्रत्येक घरात एक तरी वकील असायलाच हवा, कारण डॉक्टर शरीर बरे करतो, पण वकील माणसांच्या हक्कांना जिवंत ठेवतो। इंजिनियर भिंती उभ्या करतो, पण वकील माणसांची मान ताठ ठेवतो। अधिकारी व्यवस्था चालवतो, पण वकील त्या व्यवस्थेला माणुसकी शिकवतो। आज माणूस आजाराने कमी आणि अन्यायाने जास्त थकलाय। फसवणूक, अपमान, अधिकारांची पायमल्ली आणि कागदाच्या गुंत्यात अडकलेला सामान्य माणूस रोज कुठे ना कुठे हरतोय। पण अशा वेळी सत्याच्या तलवारीने अन्यायावर मात करण्यासाठी एकच योद्धा पुढे येतो, तो म्हणजे वकील। वकील म्हणजे फक्त काळा कोट नाही, तो आहे न्यायाचा पहारेकरी, हक्कांचा रखवालदार आणि आवाज नसलेल्यांचा बुलंद आवाज। तो घराला धीर देतो, आई वडिलांच्या मनात सुरक्षतेचा विश्वास निर्माण करतो आणि बहिणीला हक्काची जाणीव करून देतो आणि भावाला अन्यायासमोर झुकू नको असे शिकवतो। तो समाजाला शिकवतो की भीतीपेक्षा धैर्य मोठं असतं आणि अन्यायापेक्षा सत्य शक्तिशाली असतं। तो दाखवतो की कायदा हा फक्त पुस्तकातला शब्द नाही, तर तो माणसांच्या आयुष्याला दिशा देणारा दीपस्तंभ आहे। जर तू विद्यार्थी असशील तर फक्त पगाराचं स्वप्न पाहू नकोस, तर न्यायाचं स्वप्न पहा। फक्त आरामाचा विचार करू नकोस, तर परिवर्तनाचा विचार कर, कारण काळा कोट घालणं म्हणजे फक्त वेश नाही, ती एक जबाबदारीची शपथ आहे। लक्षात ठेव, ज्या घरात वकील असतो तिथे भीती थरथरते, अन्याय घाबरतो आणि सत्य निर्धास्त उभं राहतं। म्हणूनच आज एकच ठरव, प्रत्येक घरात एक तरी वकील असायलाच हवा आणि तो वकील कदाचित तूच असू शकतोस।